सापडली का बांगडी? नाही अजून. म्हातारीची इथे सगळीकडे शोधून आलो पण कुठेच नाही सापडली. लवकर सापडली पाहिजे डॉक्टर बांगडी. खूप महाग होती ती. मागच्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला सोन्याच्या 2 बांगड्या गिफ्ट दिल्या होत्या त्यांनी. 1.5 लाखाच्या होत्या त्या. आणि आता त्या माझ्या हातात नाही हे जर त्यांना कळलं ना तर माझं काही खरं नाही हो. 1.5 लाख म्हणजे हरवलेली एक बांगडी 75,000ची होती. हो डॉक्टर. आणि त्या कपाटात ठेवून दिलं हे जरी त्यांना सांगितलं ना तरी फायदा नाही. त्यांना तर माझ्या हातातच लागतात. ठीक आहे, घाबरू नका, होईल सगळं नीट. मी काही गोळ्या देतो. गोळ्या औषधांनी काय होणार आहे डॉक्टर? नाही नाही, जोपर्यंत बांगडी सापडत नाही ना तोपर्यंत माझं टेन्शन जाणार नाही. बरं मी बोलतोय यांच्याशी. त्यांच्याशी बोलून काय होणार आहे? डिंपल मला पाणी आणतेस का जरा? ते काय तिथंच ठेवलंय, तुम्हाला दिसत नाही का? आणि मी इथं नको असेल तर तसं सांगा ना डायरेक्ट. हे बघा इथं लिस्ट आहे पेशंटची. येते मी. ए जा बस तिथं. तुला कळत नाही का ग? कधीपासून खुणावतो तुला पाठीमागे डिंपल आहे डिंपल आहे, पण तुझं बांगडी बांगडीच चाललंय. वाड्यातल्या कुठल्याही माणसाला बांगडीबद्दल काहीच माहिती नाहीये. त्यांना जर बांगडीबद्दल कळालं तर वाट लागेल तुझी. सॉरी डॉक्टर, माझ्या लक्षातच नाही आलं. मी तरी काय करू? आता कुठेही माझ्याशी बरं वागायला लागले. आता हे बांगडीचं प्रकरण कळालं ना तर खूप महागात पडेल हो मला. बरं ठीक आहे, मी शोधतो आणि सापडली की कळवतो. तोपर्यंत नवऱ्याला बांगडीबद्दल कळणार नाही याची काळजी घे. नीट ध्यान दे बघ तिच्याकडं. अहो डॉक्टरांनी तपासले त्यांना, आता बरं आहेत. तुम्ही नका काळजी करू. असं म्हणतीस? जाते मी. रेश्माताई, रेश्माताई कशा आहात? बरी बरं आहे ना? हो. नाही म्हणजे डॉक्टरांकडे येणं जाणं लय वाढलंय. काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही नाही, ते चेकअप साठी आले होते. गावात काय काय उठलं होतं, तुम्ही घरी नाही म्हणून. आजी बऱ्या आहेत ना? त्यांना डोक्याला लागला असेल. होय तर लय मोठा टेंगुळ आलाय डोक्याला. रेश्माताई तुम्हाला कसं माहिती आमच्या म्हातारीच्या डोक्याला लागले ती? ते आमची आजी मारली, राजारांना मारलं. आमची आजी मारली, आमची आजी मारली. गावभर ही बोलत बसला होय. तुझ्यामुळे समजा गावाला कळलं असेल. चांगली जी भासडते तुझी. चला तो मारू नका हो. आमची आजी मारली, आमची आजी मारली, आमची आजी मारली, आमची आजी. रेश्माताई आमच्या आत्यांना भेटा की. गावातलं कोणीतरी त्यांना भेटायला आले म्हणल्यावर लय आनंद होईल बघा. चला की. मी आले असते पण आमचे हे वाट बघत असतील ना. राहू द्यावं. विजय भाऊजींनी कर्जाचं एवढं मोठं काम केलंय आमचं, आणि त्यांच्या बायकोशी आम्ही साधं चहा पाण्याचं विचारलं नाही. बरं दिसतंय का? हा चला की, लगेच ठेवती. आत्या पण घे. चला पण चला की, काय नाही होत. चला चला. आत्या आत्या बघितलं का कोण आलंय तुम्हाला बघायला? अगं होय तर तुझ्या बापानं डोळं काढून नाही का दिलं मला? त्याने दिसतंय मला कोण आलंय ती. अहो ते पतसंस्थेचे अध्यक्ष आहे ना विजय भाऊ, त्यांची बायको आली. तिचं काय काम आहे माझ्याकडे? आली असेल फुकटचा चहा प्यायला. रेश्माताई आमच्या आत्यांचं मनावर घेऊ नका. वाईस तोंडानं फटकळ आहेत पण मनानं लई चांगल्या आहेत त्या. तुम्ही बसा त्यांच्याजवळ, मी चहा ठेवते. हो. तब्येत कशी आहे तुमची? काय बरी नाही म्हणलं तर बरी करणार आहेस का? देणं ना घेणं खंदील लावून येणं. नाही तसं नाही, काळजी वाटली म्हणून विचारलं. काळजी ज्यानं माझ्या डोक्यात हाणलं ना त्यांनी करायची. तो घाव देत आता बघ तसं त्याचं वाटोळ करते. तुम्हाला संशय आहे का कोणावर? मी संशय बिंशय काय घेत नाही, डायरेक्ट पकडते. काल रात्याला घावला होता माझ्या तावडीत. त्या मुडद्याने मागणं कुणीतरी हाणलं पण त्या दोघांनी हुडकल्याशिवाय मी गप बसणार नाही.
रेशमाताई बसा, वटी भरते तुमची, बसा की. हो मंगलताई, कशाला आहे ओटीचं? अहो, असू द्यावं, मान आहे तुमचा. बसा बसा. रश्माता पप्पा चोर गावला, पप्पा चोर गावला, पप्पा काहीतरी काय बडबडतोस? अक्कल नाही, काय नाही. चल निघ. आई सोड कासनी. मी नाही सोडणार. हीच होती रात्री आपल्या वाड्यात, हीच पण बसली होती. नाही नाही नाही, मी नव्हते आजी, माझा हात. हिला विचार, हिच्या संग आणखी कोण होतं की त्यानं माझ्या डोक्यात मारलं. सोडा त्यांचा हात. किड पडलं तुला, तुझ्या तिरडीचा ढासाळा बाबू. तुझ्यामुळे माझं डोकं फुटलंय. बाबू तू पोलिसांना बोलव आधी. नाही हीच होती ती, मी वासावरनं ओळखते. बाबू सोडू नको तिला तू. अगं रेशमाने गेला पण इथनं निघून. अशी कशी गेली? हडळ कैदाशीन ती सटवी. अगं कशी काय गेली ती? सटवे कशी गेली ती? आय शांत हो, काय तमाशा लावलाय ग? ती बाई वाड्यात कशाला आली होती? माझ्या डोक्यात कुणी मारला हे कळल्या बिगर मी शांत राहणार नाही. पकडा तिला, सोडू नका, चोर आहे ती. आय काय चाललंय तुझं? एक दिवस या वाड्यातनं बाहेर काढशील सगळ्यासनी. आत्या तुम्ही कालवा थांबवा बघू. ए माझा वाडा आहे, मी कालवा करीन, अख्खं गाव गोळा करीन. पण त्या बाईचं नाव पितळ उघडं पाडलं ना तर नावाची सरू म्हातारी नाही. आई शांत हो, लोक तमाशा बघते ती. बघू दे, बघितला तर मी आज तमाशात करणार आहे. बाबू तुझा मेंदू चालायचा बंद झाला होय. त्या बाईने धर म्हणलं तर मला धरतोय. आजीनं डोक्याला मार लागल्यामुळे असं ते वेड्यासारखं वागतायत. त्यांना आरामाची गरज आहे, काळजी घ्या यांची. कशा कशाची काळजी घ्यायची डॉक्टर? आम्हालाच येड लागायची वेळ आली. विजय भाऊना जर कळलं या त्यांच्या बायकोला बोलल्या तर ती काय गप्प बसतील होय? अरे देवा, मला बी त्याच भ्या वाटतंय. एवढी घरंदाज बाई आपल्या वाड्यात कशाला येईल? म्हातारी काय बी बडबड करत सुटती. असं कसं काय बी बडबडल ती? आपल्या आजीचे आख नसले म्हणून काय झालं? दिमागले तेच आहे तिचं, आणि ती बोलती म्हणजे त्याच्या मागं काहीतरी कारण असणारच आहे. तर वाड्यात खजिनाच पुरलाय, तो चोराय आली अध्यक्षाची बायको. अगं त्यांच्याकडे एवढं पैसा आहे, ते कशाला येतील रातच्याला वाड्यात? माणसं काय चोरीच करायला येतं का रातचं? दुसरं काहीतरी कारण असेल, हाय की नाही डॉक्टर? दुसरं काय कारण असणार आहे? उद्या विजय भाऊ म्हणलं वाडा खाली करा तर काय करणार आहे आपण? तू कर्ज फेडणार आहेस का? चुटकी में फेडूंगी, चुटकी में. बस एक बार मुझे हीरोइन बनने दो. आणि या डिंपलला असं बी तुमच्यासारखं सिंपल जगायला आवडत नाही. हा? डॉक्टर, आम्हाला या वाड्यातनं बाहेर नाही जायचं. तुम्ही काहीतरी करा. रेश्मा वहिनीला तुम्ही सांगा, आम्हाला वाचवा डॉक्टर. ठीक आहे, मी माझ्या परीने काहीतरी प्रयत्न करतो. पण तुम्ही पण विजय साहेबांना यातलं काही कळून देऊ नका. पुढचे काही दिवस आजी बरळतील, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मंगलताई, हे बघा, या गोळ्या आहेत, या तुम्ही आजींना देत राहा. या निळ्या गोळ्या सकाळी द्या आणि या गोळ्या. मम्मी 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 दीदी मला मारती. मम्मी
सोन्या, काय केलंस तू? ये गोळ्या पाडल्या सगळ्या. डोळं फुटलं का काय तुझं? का तुला बी याड लागलं? गोळ्या कर त्या गोळ्या कर. अरे काय रे, गोळ्या का फेकून दिलास? अयो किती खोटं बोलताय डॉक्टर. तुम्हीच तिकडे गोळ्या फेकल्या आणि माझं नाव घेताय होय. हा फेकलं त्या फेकल्यावर खोटं बोलतोय. हा खोटं बोलतो. मंगलताई, मारू नका त्याला, लहान मुलगा आहे तो. बाळा, जा बाहेर जाऊन खेळ. मंगलताई, या खाली पडलेल्या गोळ्या नका देऊ. मी तुम्हाला क्लिनिकमधून दुसरा देतो. मी क्लिनिकमध्ये जाऊन थांबा, मी आलोच. थांबा. ठीक. अहो ठेवा आतमध्ये. किती खोटं बोलणार तुम्ही डॉक्टर. तुम्ही सगळ्या गोळ्या फेकून दिल्या आणि माझं नाव घेतलं वय. आता बघा मी काय करतो. दवाखान्यातले ना सगळ्या गोळ्या फेकून देतो का नाही बघाच. बाळा, तू असं काही करणार नाहीयेस. तू चांगला मुलगा आहेस ना. मी नाही काय चांगला बिंगला. अरे असं काय करतोस? तुला चॉकलेट आवडतं ना, हे घे. मला नको तुमचं पैसे, पण तुमच्यामुळे मला मार भेटला म्हणून घेतो. ए बाबू, आता बाईची बांगडी माझ्या हातात होती, इथंच पडले असं. काय टिकतं तुझ्याजवळ? हा काय विचारतोय मी? काय टिकतं तुझ्याजवळ? आधी बांगडी सांभाळता येत नाही तुला? सोन्याची बांगडी होती ती, 75,000ची. मला माहित नव्हतं तुम्हाला बायकोपेक्षा वस्तू जास्त महत्वाची आहे. ओपाड बंद कर. ऐकता विजय? काय करताय तुम्ही हे? बायकोपेक्षा वस्तू जास्त महत्वाची हे दाखवून देत आहे. जर मी नकोच होते तर मग शोधाची नाटकं तरी कशाला करायची ना. वहिनी, काय बोलताय तुम्ही? मनाला येईल ते बोलू नका. अहो, तहानभूक सगळं विसरून हा माणूस वेड्यासारखं गावभर तुम्हाला शोधत फिरत होता आणि तुम्ही वाटेल ते आरोप करता त्यांच्यावर. लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलेली सोन्याची बांगडी हरून आली होती. आता मला सांगा डॉक्टर, हे कळल्यावर कुणाला राग येणार नाही? आलाच पाहिजे. नवऱ्यानं एवढ्या प्रेमानं वस्तू गिफ्ट दिली म्हटल्यानंतर ती सांभाळणं, ती जपणं हे बायकोचं कर्तव्य आहे. माफ करा बरं, तुम्ही इथे कमी पडला. अहो मिस्टर विजय तुमच्यासाठी दिवस रात्र झटतायत, याचं जरा तरी भान ठेवा. आणि हे जर का वहिनी तुम्हाला जमत नसेल तर बायको म्हणून तुमचा काय उपयोग आहे? सॉरी डॉक्टर, चुकलंच माझं. हे मला नाही, त्यांना बोला. सॉरी, चुकलं माझं. मला उद्याच्या उद्या ती बांगडी तुझ्या हातात पाहिजे. जा चकण्याला काहीतरी घेऊन ये, वाटी घेऊन जा. जा, उभे काय आहेस? डॉक्टर बसा. माफ करा,
मी तुमच्या समोर तुमच्या बायकोवर आवाज चढवला. नाही म्हणजे तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मी पडणं बरोबर वाटत नाही. डॉक्टर, बरं केलं बोललात तुम्ही. आता तरी अक्कल येईल तिला जरा. डॉक्टर, तुम्ही खुश केलं आज मला. या गोष्टीवर एक एक पेक झालाच पाहिजे. एक ग्लास घेऊन येता ना. नाही नको, तशी खरंच काही गरज नाहीये. Cheers. तुम्हाला सांगतो डॉक्टर, एवढी प्रॉपर्टी आहे माझी, बँकेत एवढा सारा पैसा आहे. घरातून नुसता हात जरी फिरवला ना तरी 5-50 लाख हाताला लागते. 25-30 तोळे सोनं आहे घरात, बाहेर गाडी उभी आहे, पण मजाच नाही. का विचारा? बायकोमुळे सतत नको तोच विषय काढून भांडत असते माझ्याशी. एक नंबरची बेअक्कल बाई आहे ती. मला सांगा काय कमी आहे तिला? हे सगळं तुझंच आहे ना, हे सगळं तुझंच आहे बायको. पण तू कोणाची आहेस? माझी आहेस ना, मग तसं वाग ना. तिला मी नामर्द वाटतो. मी अमर्ज नाहीये. मी अमर्ज नाहीये. अमर्ज नाही. विजय, विजय, हे काय करताय तुम्ही? यांनी बघितलं तर? झोपलाय तो. बरं झालं तुम्ही आलात डॉक्टर, नाहीतर बांगडीवरून महाभारत झालं असतं आमच्या घरात. रेश्मा, एक काम कर, दुसऱ्या हातातली बांगडी माझ्याकडे देऊन ठेव, म्हणजे तशीच एखादी दुसरी तयार करते ती का बघतो मी. यासाठी पैसे? रेश्मा, अगं तुझ्यासाठी मी एवढं करू शकतो. बांगडी मिळाली, ती बांगडीवाली कधी मिळणार?